नमस्कार मित्रांनो, आपले शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 20 जानेवारी 2024 अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे। मित्रांनो, माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की खूप अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी पडलेली आहे, तरी काही ठिकाणी आज अवकाळी पाऊस पडण्याची जोरदार शक्यता आहे। याचा काही जिल्ह्यांना फटका बसणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अकोला या भागामध्ये आज पाऊस पडू शकतो। जळगाव, अकोल्यामधील खामगाव, चिखली, कारंजा या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। अमरावती जिल्ह्याला सुद्धा आपण जर पाहत असाल तर अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे। सोबतच लागून असलेला यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे। आज दुपारून पाऊस पडण्याची दाट शक्यता यवतमाळ आणि जिल्ह्याला आहे। जर आपण विचार करायला गेलो तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे। आज दुपारून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुरळक प्रमाणात पाऊस पडेल। नागपूरचा जर आपण विचार करायला गेलो तर नागपूरमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे। लागूनच असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा तुफान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर या भागामध्ये आपल्याला दिसत आहे की जोरदार पावसाची सरी पडताना आपल्याला दिसतील। आज दुपारून पाऊस चालू होईल। चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, हवामान वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना शक्यतो याचा जोरदार असा फटका बसेल। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो विनंती आहे की आपल्या पिकांची काळजी घ्यावी। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवस आपण याच्याविषयी अधिक माहिती देणार आहोत। पुढील 2-3 दिवस अजून काही भागामध्ये पाऊस शक्यता आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।